बघा, 8वी अ आणि ब या दोनही वर्गाला सायन्स हा विषय शिकवत असल्यामुळे आपण सेमी आणि नॉन सेमी एकाच वेळी दोघांचा अभ्यास करणार आहोत. तर आपलं सेमीमधलं चॅप्टर नंबर 4चं नेम बघा, लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याचा अभ्यास करताना जर आपण स्टार्ट याची बघितली लेसनची, कॅन यू रिकॉल, थोडे आठवा. म्हणजे इयत्ता 7वीला तुम्हाला याच्याविषयी थोडीशी माहिती झालेली आहे किंवा हे चॅप्टर होतं आणि ते तुम्ही आठवून याची उत्तरं द्यायचे. त्यातलं फर्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द हायरची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? हू इन्व्हेंटेड बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर? which level of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature? आता हे तीन जे क्वेश्चन आहे त्या 7वीच्या सायन्सवर आधारित आहे. पहिल्यांदा तुम्ही या तिन्ही क्वेश्चनचे ॲन्सर लिहायचे आहे, व्हॉट्सअपवर टाकायचे. उद्या याचं आपण ज्यावेळेस पुढचा व्हिडिओ काढणार आहोत त्यावेळेस याचं डिस्कशन करणार आहोत. ह्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. मराठीमध्ये बघा, याचा सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? या तीनही प्रश्नांची उत्तरं उद्या लिहायची. आपण उद्या याचं डिस्कशन करणार आहोत. बघा आपला पहिला पॅरेग्राफ, बायोडायव्हर्सिटी and need of classification. Last year, we learned that all the living organisms on Earth have adapted according to geographic regions, food ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organism of same species too. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So groups and subgroups are created considering the similarities and differences among the living organisms. This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. Robert Harding Whittaker, 1920 to 1980, was an American ecologist. In 1969, he divided living organisms into 5 groups. First, we read this para, we understand this para, and then we teach other para. बघा, आपण जर बघितलं ह्या पॅरेग्राफचं थोडक्यामध्ये मराठीत रूपांतर, की आपण मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं की आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो आहे तो थोडक्यामध्ये अभ्यास केलेला आहे. मग तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास आपण कशावरून केलेला आहे? अर्थ, त्यांची ॲडॅप्टेशन म्हणजे काय, की ते कुठे राहतात, जिओग्राफिक रिजन म्हणजे त्यांची कोणत्या प्रदेशामध्ये ते राहतात. फूड इंजेशन म्हणजे काय, की ते अन्नग्रहण कशा प्रकारे करतात. डिफेन्सेस म्हणजे कसं, त्यांचं कशा प्रकारे संरक्षण होतं. तर अशा प्रकारे त्यांचा आढळ कुठं आहे. मग अशा प्रकारे याचं वर्गीकरण आपण मागच्या वर्षी केलेलं आहे.
नंतर पुढचं वाक्य बघा, व्हाईल अडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस टू. ते जगताना किंवा जीवन जगताना या सजीवांमध्ये बऱ्याच प्रकारचे त्यांनी बदल घडून आणलेले किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्यामध्ये त्यांनी बरेच बदल घडून आणलेले आहे. 2011 नुसार जर आपण बघितलं तर एकूण 887 दशलक्ष जाती आपल्या पृथ्वी तलावर सूक्ष्मजीवांच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सजीवांच्या आपल्याला आढळून आल्या. बघा पहिल्या दुसऱ्या पॅरेग्राफचं पहिली ओळ आहे. 2011 नुसार जर आपण बघितलं तर 87 दशलक्ष जाती आपल्याला सजीवांच्या आढळून आल्या. आणि या ज्या सजीवांच्या ज्या जाती आहे तर आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. मग यांचा अभ्यास करताना आपल्याला तिथे दिलेले बघा, ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड. आणि म्हणून आपल्याचे गट आणि उपगट हे तयार केलेले आहे, कारण प्रत्येक सजीवाचा व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास करतात. मग सबग्रुप आणि ग्रुप्स म्हणजे कसं, पहिल्यांदा वनस्पती आणि प्राणी, आता हे सजीवाचे सगळे ते वेगवेगळ्या गटामध्ये टाकले, सूक्ष्मजीव वेगळ्या गटामध्ये टाकले, म्हणजे असे ग्रुप सबग्रुप त्यांनी तयार केलेले आहेत. नंतर आपण पुढचं पॅराग्राफमध्ये दिले बघा, दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. यालाच थोडक्यामध्ये जैविक वर्गीकरण असं म्हटलं जातं. आणि हे जैविक वर्गीकरण करताना कोणता शास्त्रज्ञ आला आहे बघा, रॉबर्ट हार्डिंग विटॅकर. इथं 1920 to 1980 म्हणजे त्याचा कालावधी आहे, जन्म आहे 1920 आणि मृत्यू आहे 1980. या कालावधीमध्ये त्यांनी संशोधन केलं, लक्षात घ्या. वॉज ऑन अमेरिकन इकोलॉजिस्ट, हा कोण आहे, अमेरिकन शास्त्रज्ञ आहे. इन 1969 त्याने 1969 मध्ये ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. त्याने 5 गटामध्ये या वर्गीकरणाची वर्गीकरण सजीवांचं केलेलं आहे. बघा पुढचं बघा, फॉर धिस क्लासिफिकेशन विटॅकर क्लासिफाईड फॉलोइंग क्रायटेरिया. त्यांनी कोणकोणत्या क्रायटेरियाच्या म्हणजे निकषांचा, क्रायटेरिया म्हणजे काय, कोणकोणते निकष त्याने वापरलेले विटॅकर यांनी. बघा पहिलं बघा कोणतं आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशीची जटिलता. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे पेशीची जटिलता. मग त्याच्या पेशीच्या जटिलतेवरून त्याने जटिलतेवरून त्याने काय ग्रुप्स पाडले, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, आदिकेंद्रिकी, आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, दुष्यकेंद्रिकी. दुसरं बघा कोणती त्याने निकष अवलंबला, कॉम्प्लेक्सिटी अँड ऑर्गॅनिझम. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे सजीवांचा प्रकार आणि जटिलता. त्याच्यामध्ये युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. मोड ऑफ न्यूट्रिशन, पोषणाच्या विविध पद्धती. पोषणाच्या विविध पद्धती कोणकोणत्या, प्लॅन्ट्समध्ये बघा ॲटोट्रॉपिक आणि फोटोसिंथेटिक. ॲटोट्रॉपिक म्हणजे काय, ॲटोट्रॉपिक ऑर फोटोसिंथेसिस म्हणजे स्वयंपोषी, स्वतः अन्न तयार करायचे आणि स्वतःच त्या अन्नाचा वापर करायचा. नंतर फंगी, त्याला सॅप्रोफायटिक. फंगी म्हणजे कवक आणि सॅप्रोफायटिक किंवा ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम. याला परपोषीच आहे. ही मृत अवशेषांवर अन्न शोषून म्हणजे मेलेल्या पदार्थांवर, मेलेल्या वनस्पती किंवा प्राण्यांवरती आपलं त्याच्यातून अन्न शोषून घेते. आणि पुढचं दिलेलं आहे बघा ॲनिमल. ॲनिमल म्हणजे प्राणी, याला म्हटलं जातं हेट्रोट्रॉपिक. महत्त्वाचं आहे बघा, ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी, हेट्रोट्रॉपिक म्हणजे परपोषी. अँड इंजेस्टिव्ह म्हणजे भक्षण, दुसरे मांस, मच्छी वगैरे असं खाणारे वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. अशा प्रकारे ॲनिमल हा तिसरा त्याची क्लासिफिकेशनचा निकष झाला. चौथा क्लासिफिकेशनचा निकष बघा, लाईफस्टाईल, जीवन पद्धती, जीवन जगण्याच्या पद्धतीवरून. पहिलं प्लॅन्ट्स,
त्याला प्रोड्युसर म्हटलं. प्लॅन्ट्स हे ॲटोट्रॉपिक आहे, स्वयंपोषी आहे, म्हणून ते प्रोड्युसरची भूमिका करतात. प्रोड्युसर म्हणजे उत्पादक, ते उत्पादन करतात आणि त्याच अन्नावर आपण जगतो. पुढचं बघा ॲनिमल. ॲनिमल म्हणजे कंझ्युमर म्हणजे आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो भक्षक किंवा परपोषी, दुसऱ्यांवर जगणारे. आणि फंजी याला डिकम्पोजर म्हणजे कवकांना आपण विघटकाची भूमिका दिलेली आहे. ते काय करतात, आपण टाकून दिलेलं अन्न वगैरे किंवा मेलेलं शरीर याच्यामधून अन्न शोषण्याचा प्रयत्न करतात, म्हणून त्यांना डिकम्पोजर असं म्हटलं जातं. आणि 5वा जो निकष आहे, क्रायटेरिया आहे, तो म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. प्रोक्रिएटिक ऑर इकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. म्हणजे आदिकेंद्रकीपासून तर दृश्यकेंद्रकीपर्यंत आणि एकपेशीयपासून तर एककेंद्रकीयापासून तर एकपेशीयपासून तर बहुपेशीयपर्यंत जे सर्व प्राण्यांच्या प्रजाती त्याच्यामध्ये किंवा वनस्पती प्राण्यांच्या येतात, याचा सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्याच्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आपल्याला इथं दिलेली आहे. बघा, ही पुस्तकातून सर्वांनी लिहून काढायची आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचे 2 गटांमध्ये वर्गीकरण केलेले, प्रोक्रायोटिक, इकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. प्रोकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर, एकपेशीय दिलेले आहे बघा, युनिसेल्युलर म्हणजे. आणि त्याच्यामध्ये किंगडम मोनेरा म्हणजे सृष्टी मोनेराचा समावेश होतो फक्त. इकॅरियोटिकमध्ये बघा युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, एकपेशीयसुद्धा आणि बहुपेशीयांचा समावेश होतो. युनिसेल्युलरमध्ये किंगडम प्रोटिस्टाचा, सृष्टी प्रोटिस्टाचा समावेश होतो. मल्टीसेल्युलरमध्ये बघा किंगडम 3मध्ये फंगी, कवक. किंगडम 4मध्ये प्लॅन्टी म्हणजे प्लॅन्ट्स. आणि किंगडम 5मध्ये ॲनिमलिया म्हणजे आपण सर्व प्राणी यांचा समावेश होतो. म्हणजे अशा प्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. अजून एक हिस्ट्री आपली एक थोडक्यात या पानावरची राहून गेली बघा. इन हिस्ट्री कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इंटू 2 किंगडम. कार्ल लिनियसने याने बघा, मगाशी प्रश्न आला, याचं उत्तर इथं आपल्याला आहे, पण तुम्हाला समजलं पाहिजे. मगाशी 3 प्रश्न, त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर इथं आलेलं आहे बघा. व्हिजिटेबिलिया आणि ॲनिमेलिया. तर व्हिजिटेबिलिया आणि ॲनिमेलिया 2 सृष्टीमध्ये, वनस्पती आणि प्राणी या 2 सृष्टीमध्ये कार्ल लिनियस याने क्लासिफिकेशन केलेलं आहे. नंतर पुढचं बघा, हकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम, प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल. हकेल्स यांनी काय केलेलं आहे, 1866मध्ये 3 किंगडममध्ये रूपांतर केलेलं आहे, प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स आणि ॲनिमल. प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी याच्यामध्ये. इन 1925मध्ये चॅटन यांनी काय केलेलं आहे बघा, क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोक्रायोटिक अँड इकॅरियोटिक. आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकेमध्ये चॅटन यांनी नंतर क्लासिफिकेशन केलं. आणि इन 1936मध्ये कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्ट अँड ॲनिमल. यांनी 4 याच्यामध्ये किंगडममध्ये त्याचं हे केलं सृष्टीमध्ये, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्ट अँड ॲनिमल. म्हणजे अशा पद्धतीने या सजीवांच्या वर्गीकरणामध्ये बघा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे. हेच जर आपण मराठीमध्ये बघितलं बघा, आपण जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण व संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूल झालेले आढळते. अनुकूल साधताना एकाच जातीच्या सजीवांतही विविध बदल झालेले दिसतात. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जीवन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट उपगट करण्यात आले. सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर 1920 ते 1980 हे अमेरिकन
परिस्थितिकी तज्ज्ञ होऊन गेले. यांनी इसवी सन 1969 सजीवांची 5 गटात विभागणी केली. बघा, जैवविविधता म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर या सजीवांच्या अनेक जाती आपल्याला आढळून येतात किंवा अनेक सजीव आढळून येतात. ह्या सजीवांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर योग्य पद्धतीने त्यांचं वर्गीकरण किंवा योग्य पद्धतीने त्यांचे गट पाडून त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे.